मीच जाणार आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असा जेव्हा तो भंडारा जेव्हा गेला मित्रांनो, राजा त्याला सांगतात ताना तुझ्या घरी मंगल प्रसंग आहे बाळा, ते कर. नाही ताना महाराज भंडारा उचललाय. हा जेव्हा गावात जातो बायकोला म्हणतो, बायको म्हणती महाराज काय म्हणले? ते म्हणते मी चाललो स्वारीवर. बायको म्हणती तनी तुमचं काय बरं वाईट झालं, तुमचं काय बरं वाईट झालं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं. मित्रांनो तोच तानाजी मालुसरे स्वतःच्या त्या सावित्रीचं त्या बायकोचं कपाळाचं कुंकुमचं एकच सांगतो, जोपर्यंत उमराच्या आतमध्ये येणार नाही तोपर्यंत मी मेलो म्हणून समज. आजचा ताना असा बोलला असता साहेबांना व्हॉट्सअप करतो. बायको म्हणली जाऊ नको, बायको पुढे जाता येत नाही. ते रक्त वेगळं होतं मी तो लक्षात घ्या. आणि त्या एवढ्या मोठ्या सरळ गडावर चढून सगळे मित्र आपले भावे त्या गडावरती पोहोचले. ऐन 25 आणि 25 मधला दोन्ही हाताने पार वाकवणारा त्या किल्लेचा सरसेनापती उदयभान राठोड. मित्रांनो त्या किल्लेदाराशी घणाघाती युद्ध झालं. युद्ध होत असताना झालं काय की त्याला एक वार आपल्या तानाजी मोदीच्या ढालीवरती पडला, ढाल तुटली. ढाल तुटल्यानंतर मित्रांनो कंपनीचा शेला सोडून त्याची आपण ढाल बनवली आणि परत युद्ध चालू झालं. युद्ध चालू झाल्यानंतर तो वार आपल्या तानाजी मालुसरेच्या छतावरती पडला. आपला तानाजी मालुसरे धाराधरती कोसळला. सगळं सैन्य परत पाहायला लागलं. आणि तेव्हा स्वतःच्या ताने सख्खा भाऊ सूर्याजी तो सगळ्यांना एकच सांगतो की तुमचा बाप इथं रक्ताच्या थारोळ्यामध्ये मरून पडलाय. आम्ही पलटा काय भागूबाई सारखे शत्रू संघ लढून मारा नाही तर उड्या टाकून मारा. सगळं सैन्य परत फिरतं. परत घणाघाती युद्ध होतं. आणि तो घणाघाती युद्ध होत असताना 82 वर्षांच्या शेलारामानं त्या उदयभरात छतावरती बसून ना कुठल्या तलवारीनं ना बिचव्यांना सुरीनं स्वतःच्या 82 वर्षाच्या शेलारामानं स्वतःच्या दातानं त्या उदयभराच्या नरडीचा घोट घेतला. आणि मित्रांनो जेव्हा त्या आपल्या किल्ल्यावरती भगवा भडकला ही खबर रायगडावरती गेली. आणि मला सांगितलं आपण किल्ला जिंकला. मला एकच बोलले जगदंब, पण मला ताना कुठं आहे, मला ताना कुठं आहे? सांगितलं तानाला वीर मरण आलं. मित्रांनो तेव्हाच राजाच्या तोंडात उद्गार व्हायला आले, गड आला पण सिंह गेला. मित्रांनो लक्षात घ्या, असे तानेसारखे अनरिझनेबल म्हणा, अनरिझनेबल म्हणण्याशिवाय मोठी संपत्ती पुढे सौख्य आपल्याला देणार लक्षात घ्या. मित्रांनो कारण सोडा, आज त्यांनी कारण दिलं असतं. मित्रांनो 34 धडा 13वा गड आला पण सिंह गेला. हा जिंदगी झाला नसता. अरे एवढंच काय, तानाजी द वॉरियर अजय देवगणने पिक्चर काढला, 600 कोटी रुपये कमवले त्यांच्या जीवावरती. एवढे पैसे कधी कमवू शकले नसते जर तेव्हा कारण दिलं असतं तर. कारण सोडा, कारण दिल्याशिवाय मोठं होतं. मित्र लक्षात घ्या, कारण सोडा. नेक्स्ट वन नेक्स्ट वन नेक्स्ट वन नेक्स्ट वन सापाच्या शक्तीवर पाय दिल्याशिवाय डंक साप मारत नाही. तुमच्याकडे स्ट्रॉंग रिझन पाहिजे का करायचं. मला समर्थ असेल मित्रांनो, फक्त एकच गोष्ट सांगतो, समर्थ सत्समर्थ यासाठी करा. जिंदगीमध्ये एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा. मित्रांनो जवळची माणसं आपल्याला नावं ठेवली पाहिजे. लांबची माणसं आपल्याला भेटला असुसली पाहिजे. इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा. एखाद्या फंक्शन मध्ये आपण गेलो मित्रांनो, आपण जर नाही गेलो फंक्शनला एखाद्या, तर फंक्शनला आपण का नाही गेलो याची सगळ्यात जास्त चर्चा व्हायला पाहिजे. इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा की आपण जर एखाद्याला शिवी दिली तर त्या मात्र हसून झेलली पाहिजे. इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा की तुमच्या आई वडिलांना असं वाटलं पाहिजे माझा मुलगा आहे ना सगळं ते पार करून नेईल. आई वडिलांची सगळी दारोमदा तुमच्या खांद्यावरती घेईल. इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा. एवढा तुमचा मुलगा जर बोलला मला इंडिपेंडंट व्हायचं आहे तर 2 मार्क त्याला कमी पडले, 2 मार्क विकत घ्यायची ताकद तयार करा. इतके मोठे व्हा मित्रांनो, इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा. कॅलेंडर प्रमाणे सण करू नका, कॅलेंडर प्रमाणे सण करू नका. कॅलेंडर प्रमाणे गरीब माणसं सण करतात. इतके मोठे व्हा की आपल्या घरात आपल्या जिंदगीत रोज सण झाला पाहिजे. इतके मोठे व्हा, इतके मोठे झालं पाहिजे. किंमत आहे मित्रांनो, मार्केटात जी काय आपल्याला किंमत आहे ही आपल्या खिशामधल्या पैशावर डिपेंड आहे. प्रचंड मोठा पैसा आहे, मार्केटला किंमत आहे. पैसा नाही मित्रांनो, काला कुत्ता आपलं को पुसता नाही आहे. इथं किती लोकांना आईवडील हयात सॉरी तुला माझा किती लोक एवढ्या हयात नाहीयेत. आई पण नाही, वडील पण नाही.
उभे राहा, उभे राहा. वयस्कर माणसं सोडू, वयस्कर माणसं सोडू. उभे राहा. तात्या, दादा, एक गोष्ट खरं सांगा मला, जेव्हा जेव्हा जिंदगीमध्ये सगळ्यात भारी घडतं का सगळ्यात दुःखदायक घडतं, आई वडील आठवतात काय बा? आठवतात का? वाटतं का जिंदगीतून की आई वडील पाहिजे होते? वाटतं का नाही वाटत? तुमचं काय राजा हो? ज्यांना आहे तेव्हा पण किंमत देत नाही. ह्यांना विचारा किती तडपतात की लोक. आई वडिलांचे किती तडपतात. अरे एक मुलगा होता, त्याने वाचलं कुठंतरी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हॅलो, तो मुलाने वाचलं. मुलगा आईला म्हणतो, आई असं का म्हणत असतील? काय असं तुझ्यात? आई पण म्हणजे काय नक्की? का तुला आई एवढं तर किंमत का द्यायची? का एवढं किंमत तुला? या नात्याला किंमत काय? ती आई म्हणते, तू गावाकडे, मी सांगते तुला किंमत काय. गावाला सकाळी उठून हा मुलगा जेव्हा कपडे काढतो, जेव्हा हे कपडे काढून अंघोळ जातो ना, आई त्या कपड्यावर पाणी सांडते. त्या कपड्यावर पाणी सांडते. आईने पाणी सांगले की मुलगा अंघोळ मारतो, म्हणतो, बावटीच कमी, मला कपडे घालायचे होते ना, अक्कल आहे का तुला? कळत नाही का तुला? परत दुसरे कपडे काढतो, परत आई पाणी सांगते. तुला आईला येड लागले का? मला जायचंय. काय करतेस तू? काय दाखवतेस? हे असतं का? स्वामी तिथे आई ना भिकारी. परत ड्रेस काढते, परत आईला पाणी टाकते. मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. आई म्हणते, मी तुला दोनदा, फक्त एवढ्या मोठा दोनदा मी ड्रेस भिजवला, तुला राग आला. मी रोज रात्री बाळा तुझ्या ओल्या कपड्यासोबत, तुम्ही सुसू करत होता ना, त्या ओल्या कपड्यासोबत मी झोपत होते रोज रात्री, जोपर्यंत तू मोठा होत नव्हता तोपर्यंत. हे आई आहे मित्र, लक्षात घ्या. त्या आईचं आपल्याला काहीतरी भान फेडायचंय, काहीतरी भान फेडायचंय मित्र, लक्षात घ्या. आपण काहीतरी देणं लागतो त्यांचं. या समाजामध्ये आपण आलोय, त्यांच्यामुळे आपण आलोय. वडील आपली तुला कळलं नाही मित्रांनो. मी मग माझ्या वडिलांना कधी उलट बोललो, कधी आडवं बोललो, पण आज माझी मुलं जेव्हा मी जेव्हा माझा बाप झालो ना, तेव्हा मला कळलं बाप ही गोष्ट खूप वेगळी आहे मित्र, लक्षात घ्या. आज आपले आई बाप जर का त्यांच्या बांधलेल्या घरात जर वाढलं मित्रांनो, आई शपथ सांगतो मित्रांनो, त्यावेळी हाय तुम्हाला लागणार, लक्षात ठेवा. कारण लक्षात घ्या, त्यावेळेला जिंदगीत सगळ्यात मोठं सुख हे की मी पोराच्या घरात राहतोय. आज ही सुख आहे. आज आपल्याकडे आपण 4 धाम करायला नाही पाठवलं मित्रांनो. अरे 4 धाम राहू द्या, आपण एखादा आपल्या पंचकृष्ण देवाला पण गेलो नाही. त्या आईला आपण कधी 2 साडी घेतली नाही नीट. आपण बहीण आणि 5ची बहीण दिवाळी, रक्षाबंधन 100ची 500 आली वर की आपण ती खाली जातो आणि 100 काढून आपण त्यांना देतो. ही गत आहे आपली. हे आपलं वर्ल्ड आहे, वर्ल्ड मित्रांनो. त्या वर्ल्ड ही आपली दुनिया आहे. आई वडील बहीण भाऊ बायको आपली मुलं ही आपली दुनिया आहे. त्या दुनियेत पण आपण नीट नाही, त्या दुनिया पण नीट बोलत नाही. किती लोक असे ज्यावेळेला आपण चुकीचं बोलतो, आडवं बोलतो, नीट बोलत नाही आपण. त्याच्यामध्ये एक गोष्ट मित्रांनो, ह्याच्या प्ले कर, प्ले कर. साऊंड नाही, ठीक आहे. तर मित्रांनो, मला एकच सांगायचं, तुम्हाला साऊंड नाही येत, मला दाखवलाच नाही काय असतात, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मला एक सांगायचं मित्रांनो, या कंपनीमध्ये आलोय मी. घर गाडी बंगला मान सन्मान इज्जत शोहरत सगळं झालंय माझं. आता मला एक सांगायचंय, जाता जेव्हा या कंपनीमध्ये आलो होतो तेव्हा लोक बोलायचे ते असं काही बच्चन देऊ नको. पण मी एक सांगतो तुम्हाला मित्रांनो, परवा मी सरांना रात्री भेटलो, 7 वाजता सरांना भेटलो. सरांनी एकच सांगितलं मला, मुलगा आता BBA झालाय, मुलाच्या हातामध्ये मला आता कंपनी सोपवायची, त्याला नॉलेज द्यायचंय की असं कर तसं कर. मी तो गर्व मला माझ्या CMDचा, जशी त्यांनी पुढची पिढी त्या कंपनीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत ना, मला माझी गॅरंटी आहे की माझी पुढची पिढी पण या कंपनीमध्ये काम करेल मित्रांनो, काम करेल. कारण तरी पुढची पिढी कंपनीमध्ये सुरुवात केली, लक्षात घ्या. म्हणजे माझं पूर्ण भवितव्य या कंपनीमध्ये, मला पूर्ण फ्युचर या कंपनीमध्ये सिक्युअर आहे. मला गॅरंटी मित्रांनो, आज आपण 28 करोडपर्यंत अवॉर्ड आहे. जेव्हा माणसं जवळ जातील ना, तेव्हा माझी MD 28चे 56 करोड नक्की करतील, एवढी दानत सरांची आहे. मला गर्व वाटतो मित्रांनो, आज एवढे मोठे पेशंट त्यांनी वाटले. 1.5 कोटीचा रिवॉर्ड पण लोकांनी घेतला मित्रांनो. पण या देवरूपी माझा हात थरथर नाही का, आपण लक्षात घ्या. अशी देवरूपी व्यक्ती आहे मित्रांनो, आणि व्यक्तीच्या हातात आपलं फ्युचर आहे. फक्त एकच, तुम्ही ठरवा त्या कंपनीत आपल्याला करायचं काय नक्की. आपलं सगळं काय झालं किंवा समोर मी ऐलान करतो मित्रांनो, प्रीमियम गाड्या सोडून द्या. मला गॅरंटी आहे या समर्थ सक्सेस लाईफ मधून तुम्ही काय बघताय मला माहित नाही, पण याच समर्थ सक्सेस मधून मित्रांनो, आज हा किरण आहे 4 चाकीच्या रस्त्यावर फिरतोय, पण हाच किरण आहे. येणाऱ्या काही दिवसानंतर या सरांच्या साथीमुळं तुमच्या सगळ्या सोन्याच्या लोकांच्या तुमच्या प्रेमापोटी एकच सांगतो मित्रांनो,
4 चाकीच्या रस्त्यावर आज फिरतोय मी. येणाऱ्या काही वर्षानंतर हाच किरण नाळे स्वतःच्या फॅमिलीला घेऊन या वरच्या आकाशातनं 4 सीटर चार्टर्ड प्लेन मध्ये फिरेल. ही पण ताकद या समाजामध्ये ते पण इथं होऊ शकते ताकद धंद्यामध्ये. कारण मला काय आलंय, जेव्हा पैसे येतो ते 500, 1000, 2000 तर अजून आज मित्रांनो तुमच्या समोर सांगतो 50,000 रुपये कमवायचे म्हणून आलो होतो. 50,000 महिना यावा या विचाराने आलो होतो मित्रांनो. आज सांगायला गर्व वाटतो. बारामती कारण नीट आहे का, 50,000 कमवले आलो होतो मित्रांनो. आज मला 50,000 रुपये येतात, पण ना कुठल्या महिन्याचे ना कुठल्या हप्त्याचे. माझं दिवसाचं इन्कम आहे 50 ते 58,000 मी पर डे कमवतो. 15 ते 18 लाख रुपये माझं दर महिन्याचं इन्कम आहे. आज मित्रांनो 2 लोकांपासून सुरुवात केली होती. आज या पूर्ण भारत देशामध्ये 2 लाखापेक्षा जास्त लोकांचा ग्रुप आज झाला मित्रांनो. ही ताकद धंद्यामध्ये मित्रांनो. माणसं पेरले की पैसे येतात. लक्षात घ्या, या सूत्रामध्ये या सगळ्या लोकांना मी एकच सांगेल की जी लोक माझ्यासोबत आणि जी लोक सोबत नाही त्यांच्याशिवाय हिस्ट्री मात्र होणार. लक्षात घ्या मित्रांनो, क्रांती मात्र होणार. तुम्हा सगळ्या लोकांना पैसे कमवून द्यायची जिम्मेदारी या किरण नाळेची. फक्त चिपकून राहा, फक्त साथ द्या. कोण काय म्हणतं गेलं उडत, चला आपण काय म्हणतो हे लय महत्वाचं आहे मित्रांनो. तुझ्या जिंदगीमध्ये प्रचंड मोठे पैसे येण्यासाठी मी त्या समर्थरूपी देवाला मी हे करतो, प्रार्थना करतो तुमच्या आयुष्यात प्रचंड मोठे पैसे येऊ. तुमच्या कुटुंब आणि सुख याच्यामध्ये पैसा कारण कधीच नको येऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. विश यू ऑल द बेस्ट.